आज वसंत शेटच्या तुम्ही प्रभागात जावा, तिथले रोड बघा, तिथले ड्रेनेज लाईन बघा, तिथं तुम्हाला असं कधी पाणी गटरीचं सांडलेलं तुम्हाला कधीच बघायला भेटणार नाही. कुदळवाडीवरच का अन्याय करताय? ठीक आहे, तुम्ही प्रभाग वाटून घ्यायचा ना, तुम्हाला घ्या, पण तुम्ही आमचा कमीत कमी विकास तरी करा. प्रभाग क्रमांक 2 मधील बालघरे वस्तीमध्ये उभा आहे. ही जरा परिस्थिती जर दाखवली तर इथल्या ज्या स्थानिक प्रतिनिधींना वर्षानुवर्ष या ठिकाणी निवडून देतात, त्या निवडून दिल्यानंतर इथल्या प्रभागाकडे त्यांचं लक्ष आहे का, हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जातोय. कोणाचंच लक्ष नाही. आता परिस्थिती तुमच्या समोर आहे. हे बघा तुम्ही, गटार बघा, कचरा आहे. अक्षरशः आम्ही टॅक्स भरतो नगरपालिकेचा, पण आमची इथं झाडणाऱ्या बायका सुद्धा येत नाही. वायरी सगळ्या अंडरग्राऊंड असतात ना ह्याच्यामध्ये. इथं बघा वायरी, म्हणजे कधी याला जबाबदार कोण आहे? कधी खांब पडू शकतो, वायरी डोक्याला लागतात, आहे कधी करंट येऊ शकतो, खाली एखादा माणूस मरू शकतं. मग ज्यांना तुम्ही निवडून देता त्यांना परत निवडून देणार का? नाही, मतदानच करायचं नाही, घरातून बाहेरच नाही निघायचं. तर मतदानाचा प्रश्न, निवडून आणायचा प्रश्नच नाही. आजपर्यंत कधी आलेलं नाही. मग आता येतील ना मतदान मागायला? येतील ना आता. मग आता काय करायचं त्यांना? आता काय त्यांना गटरीत उभी करू आम्ही. प्रभाग क्रमांक 2 मध्ये एवढी मोठी मोठी पदं आली, महापौर पद आलं, पण आजपर्यंत आमच्या इथं कोण फिरकाय सुद्धा आलेलं नाहीये. आज आमच्या कुदळवाडीला भांगरवाडी म्हणून लोक म्हणतात ते, पण आज भांगरवाडी म्हणण्याचं कारण हे लोक आहे. मग यांनीच भांगरवाडी केली म्हणायचं. विकास केला नाही म्हणून आज आमच्या कुदळवाडीला लोक भांगरवाडी म्हणतात ते. मी वसंत शेठ बोराटे यांना मागणी केली की मला रोड करून द्या. वसंत शेठ बोराटेंनी रोडचं काम चालू केलं, खडी टाकली. जेव्हा डांबरीकरणाची वेळ आली, स्थानिक इथले जे प्रतिनिधी त्यांनी ह्या रोड बाबतीत वाद केला की तुम्ही माझ्या एरियात काम करायचं नाही, पण त्यांनी हा रोड काय माझा होऊन दिलेला नाहीये. नमस्कार, नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे. सध्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, परंतु एकीकडे स्वराज्य संस्थेची रणधुमाळी इकडे सुरू असताना सध्या आता नागरिक पुढे येत आहेत, प्रभागातले प्रश्न मांडत आहेत. सध्या आम्ही भोसरी विधानसभेमधील मोशी भागातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये उभा आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील बालघरे वस्तीमध्ये उभा आहे. खरं तर ह्या सगळ्या महिला आहेत. त्या सगळ्यात पहिलं मी माझ्या कॅमेरामॅनला सांगेल, ही जरा परिस्थिती जर दाखवली तर इथल्या ज्या स्थानिक प्रतिनिधींना वर्षानुवर्ष या ठिकाणी निवडून देतात, त्या निवडून दिल्यानंतर इथल्या प्रभागाकडे त्यांचं लक्ष आहे का, हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जातोय. मग तुम्ही महानगरपालिकेमध्ये पिंपरी चिंचवड शहर हे स्मार्ट होत चाललं आहे. खरं तर लोकवस्ती वाढत चालली आहे. लोकवस्ती वाढत चालली असताना सुद्धा प्रभागात ज्या व्यक्तींना इथून निवडून दिलं जाते त्यांचं याकडे लक्ष आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय. खरं तर पिंपरी चिंचवड शहर हे स्मार्ट म्हणून ओळखलं जाते. पिंपरी चिंचवड शहरातील सध्या आता जो काही भाग विकसित होतोय, सध्या इथं जवळजवळ 30 ते 35 कुटुंब राहते. त्या कुटुंबासाठी असा हा रस्ता आहे. ड्रेनेज टाकले, चेंबरवरती आलेत, रस्त्याची दुरावस्था आहे, नागरिक हैराण आहेत. हे सर्व विषयावरती सध्या आत्ता बोलण्यासाठी माझ्यासोबत नागरिक आहेत. वर्षानुवर्ष रस्ता अशाच पद्धतीचा आहे, त्याच्यामुळं इथले सगळे नागरिक आहेत ते हैराण झालेत. खरं तर इथल्या ज्या प्रतिनिधींना निवडून देतो आपण, त्या प्रतिनिधींचं सुद्धा आपल्या या प्रभागात लक्ष आहे का आपल्या नागरिकांकडे, का फक्त मतदानापुरतीच फक्त इकडे येतात, मत मागतात, मतदानामध्ये निवडून आलात की परत प्रभागात फिरकायचंच नाही, अशी परिस्थिती झाली आहे. काकू येतं माझ्यासोबत. काकू या इकडं. किती दिवस झालं गटर उघडी? 2-3 वर्ष झाली. 2-3 वर्ष झाली का? मग काय इथं कोण फिरकतं का नाही? नाही. कोण वाली आहे का नाही इथला? मग आता मतदानाला येतील की? येतील ना, मग घरोघर येतील. मग आता मतदान करायचं का त्यांनाच? मग असे प्रश्न नाही सुटले तर चांगलं केल्याशिवाय आम्ही मतच देणार नाही. मतच देणार नाही. गेला तुम्ही एवढ्या वर्षापासून इथं राहता, इथला प्रश्न बाकी आहे तसा. ज्यांना निवडून देता इथं प्रभागात लक्ष घालतात का? नाही. लक्षच घालत नाहीत. मग आता त्यांना काय करायचं इथं आलं मतदान मागायला आल्यानंतर? आमचं चांगलं गटार ते केले तर देणार. हो ना. म्हणजे खरं तर बालघरे वस्ती या प्रभागामध्ये खरं तर इथं नागरिकांची अशी अवस्था आहे, नागरिकांना वाऱ्यावरती सोडलं जाते. ताई, काय परिस्थिती प्रभागातली? गटार आहे सगळीकडे, उघड्यावरती, लहान मुलगा आहे तुमचा, आजारी पडतात, मच्छर होतात, डास होत आहेत, कुणाचं लक्ष आहे इकडं? कोणाचंच लक्ष नाही. आता परिस्थिती तुमच्या समोर आहे. हे बघा तुम्ही, गटार बघा, कचरा आहे. अक्षरशः आम्ही टॅक्स भरतो नगरपालिकेचा, पण आमची इथं झाडणाऱ्या बायका सुद्धा येत नाही, गटरवाली येत नाही, चेंबर भरतात आहे त्याच्याकडं लक्ष नाही. वायरी सगळ्या अंडरग्राऊंड असतात ना ह्याच्यामध्ये. इथं बघा वायरी, म्हणजे कधी याला जबाबदार कोण आहे? कधी खांब पडू शकतो, वायरी डोक्याला लागतात, आहे कधी करंट येऊ शकतो, खाली एखादा माणूस मरू शकतं. कोणाचंही लक्ष नाही, कोणी येत नाही, कुठलेही प्रतिनिधी येत नाहीत. पाणी नाही, 2 तास पाणी येतं, 2 दिवसानंतर 2 तास येतं, ते इतकं बारीक येतं. आम्हाला पाणी नाही, आम्ही विकत जार आणतो आणि पितो. पाण्याचे सुद्धा आलेत आम्हाला. 6 महिने झालं, जेव्हा पाडापाडी झाली तेव्हापासून आम्हाला पाणी नाही आहे पिण्याचं.
आता काही घरामध्ये बोर आहेत म्हणून चाललंय, पण प्यायच्या पाण्याची काही इथं विहीर नाही, हापसा नाही, काय नाही. पाण्याला एवढ्या लोकांनी भाडेकरी आहेत, स्थानिक लोक आहेत, पाण्याचे लय हाल भयंकर आहेत. आता राहून असा प्रश्न विचारावा लागतोय. खरं तर पिंपरी चिंचवड शहरातील मूलभूत गरजा आहेत त्याच नाही आम्हाला. रस्ते नाही, कचरा, पाणी, ह्या तर मूलभूत गरजा आहेत ना लोकांच्या, त्याही नाही. वायरे बघा तुम्ही, हे बघा लाईटी गेलेल्या आहेत, तर ते ह्याला सुद्धा कोणी येत नाही बघायला. म्हणजे कॅमेरामॅनला सांगेल, खरं तर पाहिलं तर ही जी परिस्थिती आहे वायरिंगची, सध्या आता पोल खाली आहेत, सध्या या ठिकाणी खूप खाली आहेत. खरं तर धोक्याची घंटा म्हणावी लागते, कारण या ठिकाणी सध्या आता पोल वाकलेले आहेत, अशी परिस्थिती झाली. परंतु प्रभागात कोणीही लक्ष देत नाही. ताई, तुम्ही इथं वर्षानुवर्ष राहताय, परिस्थिती खूप भयंकर आहे इथली. इथं प्रभागामध्ये कुणीही लक्ष देत नाही आहे, नागरिकांचा इथं कुणी वाली दिसत नाही आहे. काय वाटतं खरं तर म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न आहे, तुम्ही जे पाणी पिता ते पाणी कुठलं येतं तुम्हाला माहिती आहे का? कॉर्पोरेशनचं, कुठल्या कॉर्पोरेशनचं पाणी येते? महानगरपालिका, महानगरपालिकेचं. पण कुठल्या डॅमचं पाणी येते? पवना डॅम. पवना डॅमचं तुम्हाला पाणी येत नाही, मी खंबीरपणे सांगतोय. हो, कारण की पाणी तर चांगलं नाहीच आहे, कारण की साथीचे आजार पण वाढले ते. तुम्ही एक दिवस पाणी जर साठवलं तर कसा त्याचा रंग होतो? हो, पिवळा रंग होतो. मग त्याच पाण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगतोय, तुम्हाला इंद्रायणी नदीचं पाणी पाजलं जातं. इंद्रायणी नदीचं जे पाणी आहे, इथं कुदळवाडीमध्ये जो काही प्लॅन्ट बसवला आहे त्याच्यातून ते शुद्ध केलं जातं आणि ते पाणी तुम्हाला दिलं जातं. हे माहिती आहे का तुम्हाला? नाही, नव्हतं माहिती. त्याच्यामुळे तर तुमचं पाणी ना ते एकदम असं पिवळसर पडलं जाते. एक दिवस जर तिथं जर तुम्ही जर पाणी जर साठवून जर ठेवलं, पिवळं पाणी पडतं इथे, बरोबर का नाही? आळ्या पण होतात ते त्याच्यात, आळे पण होतात त्याच्यात. आळ्या होतात, ते लहान मुलं आजारी पडतात, ते पाणी खराबच येते. 2 तास पाणी येते पण ते पण पुरत नाही, असं गंडूळ पाणी. पहिलं तर अर्धा तास वाया जाऊन द्यायला लागते, एकदम असं गंडूळ पाणी येते. बरोबर, नक्कीच. खरं तर ताई म्हणतात गढूळ पाणी येते, पाण्यामध्ये खरं तर आळ्या होत आहेत, मच्छरांच्या आळ्या होत आहेत, त्याच्यामुळे साथीचे रोग झपाट्याने वाढत आहेत, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो आहे. खरं तर वर्षानुवर्ष इथं नागरिक राहत आहेत, महिला राहत आहेत. ताई पुढे या. किती वर्ष झालं राहताय तुम्ही इथे? इथं 30 वर्ष झालं. 30 वर्ष झालं. 30 वर्षात परिस्थिती अशी का? पहिले याच्यापेक्षा जास्त हाल होते. हाल होते का? बापरे. आता सध्या पण सगळ्या गल्लीतल्या बाया आजारी येतात. आजारीच आहेत. सगळ्यांचे पोट दुखते. मत मागायला येतात का मग आता इथे? मग येतील ना आता. येतात. मग आता त्यांना मत द्यायचं का इथं? नाही देणार, आम्ही घराच्या बाहेरच निघणार नाही. घराच्या बाहेर निघायचं नाही. 8-9 महिने झाला आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत पाणी भरतो. आमचं कोण जबाबदारी घेणार? आमच्या माणसं कामाला जातात, रात्री आम्हाला सोबत बसणार का? रात्री 2 वाजेपर्यंत लाईट नव्हती, आता 2-4 दिवस झालं लाईट लावली. आणि निवडणुकीच्या तोंडावरती सुद्धा म्हणजे प्रभागात फिरकत नाही कुणी. फोन केला तरी उचलत नाहीत. नळ पाणी सोडणार पण तुम्ही ज्या भागातून निवडून देता ते इथं फिरकतात का? येतात त्यांचे कामं असले, आमचे कामं असले थोडेच येतात. आता तसं बघायला गेलं तर प्रशासकाचा कालावधी होता, परंतु सध्या ज्या भागामध्ये तुम्ही 30 वर्ष राहताय, खरं तर महापौर सुद्धा इथं होऊन गेले होते, त्यांचं हे लक्ष प्रभागात लक्ष नाही का? सगळ्या पाणी येतंय खराब, सगळं कुदवाडीचं आमच्या घरात घुसतं पावसाळ्यात. त्याला पावसाळ्यात पाणी चंबर नाही, गतिरोधक नाही, काही नाही, नुसता रोड बनवलाय. मग सगळंच पाहिजे ना. लहान मुलं खेळतात, गल्लीतून पळतात, परत त्रास होतो. महापौर काळजी घेतात का नागरिकांची इथले? येतात कधीतरी त्यांचे कामं असले, असं थोडंच येतात. मत मागायला मतदान आले, निवडणूक आली का सगळे येणार. आता बघा लाईन लागत नुसती एका मागे एक उमेदवारांची. मग ज्यांना तुम्ही निवडून देता त्यांना परत निवडून देणार का? नाही, शक्यच नाही. आता कशाचं मतदानच करायचं नाही, घरातून बाहेरच नाही निघायचं. तर मतदानाचा प्रश्न, निवडून आणायचा प्रश्नच नाही, घरातून बाहेरच नाही निघायचं. काका तुम्ही रोखोक मत म्हणताय, खरं तर म्हणजे वर्षानुवर्ष तुम्ही 30 वर्ष झालं राहता इथं, 30 वर्ष परिस्थिती गंभीर आहे. गंभीरच आहे. पहिल्यापासून आम्हाला हाच त्रास. हे गटर उघड्यावर आहे आता इथं. आणि झाडूवाले पण आता इथं मत मागायला आल्यानंतर ह्याला इथं गटर उभं करायचं का? बघू ना, आम्ही गटार बाहेरच येणार नाही, दरवाजा लावून बसल्यावर नाही उभं करायचं. उलट तुमचे प्रश्न जर सोडायचे म्हणलं तर त्यांना इथं उभं करायचं. गटरात आम्ही असंच वाटतं ना. आता हे लेकरं बिकरं गाड्या येतात, गाड्यावाले पडतात घसरून. बरोबर, दुर्लक्ष करतात इकडे प्रतिनिधी. काकू किती वर्ष झालं राहत आहे? 25 वर्ष. प्रभागातले प्रश्न कसे आहेत? प्रभागातले गंभीर आहेत का? गंभीर आहे. गंभीर आहेत. मग आता इलेक्शनला कसं गांभीर्याने बघणार का? आता मग त्यांनाच मतदान करायचं. नाही, मतदानच नाही करणार आम्ही, बाहेरच नाही ना घरातून. बाहेर नाही. आता बघा नाही, रस्ते, पाणी, आम्हाला जसं इथं आमची पाडापडी तुम्ही जर रोकटोक- तसं आम्हाला पाणी नाही. फेब्रुवारीत आमच्या इकडे पडलंय, आम्ही गाववालेच आहे, तसं आम्हाला इथं पाणी नाहीये. आपण ताई तुम्ही म्हणताय आम्ही गाववाले आहोत, पण वर्षानुवर्ष तुम्ही या प्रभागात राहताय. खरं तर प्रश्न सुटले गेले पाहिजेत, कारण ज्या प्रतिनिधींना तुम्ही इथून निवडून देता भागातून, खरं तर त्या प्रतिनिधीचं लक्ष पाहिजे. नाही लक्ष त्यांचं, लक्षच नाही त्यांचे. मग अनेक इथं कोणी कामकाज करायला येत असतील किंवा बघण्यासाठी येतात, इथला रस्त्याचा शुभारंभ असेल, नारळ फोडतात,
ते फक्त दिखाव्यासाठी होतं का? हा दिखाव्यासाठीच ते काय म्हणजे बघा मतं की मागण्यासाठी. रस्ते, हा बघा हे पाणी चेंबर घाण बघा, इकडे झाडूवाल्या सुद्धा येत नाहीये, इकडे काय का चिंच बरं घालून तुम्ही मग इकडे नागरिक काय नाही का माणसं राहत महानगरपालिकेतले? नाही. मग इकडे काय आम्ही टॅक्स भरत नाही का? बरोबर. हा, मग आम्ही टॅक्स भरतो ना मग. मग सुविधा मिळाल्या पाहिजेत. मिळल्या पाहिजेत. आता मतं मागायला येतील सगळेच, येतील की मग काय मतं त्यांना द्यायची का? नाही देणार आम्ही, नाही द्यायची त्यांना निवडून द्यायची नाही. नाही द्यायचं. बालघरे वस्तीतील खरं तर ही परिस्थिती आहे. खरं तर गेल्या कित्येक वर्षापासून ज्या प्रतिनिधींना या ठिकाणी निवडून देतात त्या प्रतिनिधींचा हा कारभार म्हणावा लागतोय. हे खाली जर हे जर बघितलं तर गटर आहे, हे गटारीचं पाणी रस्त्यावरती येते. हे सगळे लहान लहान मुलं इथं खेळतायत अक्षरशः, म्हणजे त्यांच्यासुद्धा जीवाशी सत्ताधारी असतील ते कुणी असतील इथे ज्या प्रतिनिधींना निवडून देत आहेत त्या प्रतिनिधींनी ह्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करतायत. काय झालं बरं, काय प्रश्न आहे तुमचा इथला? काय प्रश्न आहे, काही सुविधा नाही आहेत लेडीजसाठी, तर अजिबात सेफ्टी नाही आहे. रात्री 2-2 वाजेपर्यंत लेडीज पाणी भरतात इथं. जेंट्स लोक काय काय वेळेस कामं सोडून जॉब सोडून घरी राहतात पाण्यासाठी. महिला सुरक्षित नाहीत. हा सुरक्षित नाहीत. त्यामुळे मग मला सांगा, तुम्ही म्हणता महिला सुरक्षित नाहीत, महिलांसाठी अनेक ह्यांनी उपक्रम राबवली, महिलांसाठी अनेक अशा खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम घेतला, लाखो रुपये खर्च केले, मग तुम्ही महिलांच्या दृष्टिकोनातून तुम्ही कुठलीही उपाययोजना करत नाही? त्याचा काहीच फायदा नाही. रात्री 2-2 वाजेपर्यंत महिला बाहेर पाणी भरतात. जेंट्स लोकांना जॉब सोडून दिवसाआड घरी राहावं लागतं बायकांसाठी, का तर सोबत पाणी भरण्यासाठी. हां, आणि काहीच नाही आहे इथं, काहीच नाही राहिलेलं बालघरी वस्तीमध्ये. बापरे. आम्ही मतदानच करणार नाही, बाहेरच नाही निघणार. किती हातापाया पडू दे, काही करू दे, आम्ही बाहेरच नाही. आम्हाला नगरसेवकच नको आहे. असं पण असून नाही आहे, उपयोगच नाही आहे, त्यापेक्षा नसलेलं बरं ना. बापरे. आता असा प्रश्न पडतोय, तुमच्या भागामध्ये महापौर होऊन गेले, तुमच्या जवळ राहतात, तुमच्या भागात राहतात, त्यांचं लक्ष असलं पाहिजे की. काहीच नाही आहे. किती वेळा फोन केला, फक्त बोलतात हा करतो येतो कुणी परत फिरकत पण नाही. फोनच उचलत नाही. फोन उचलत नाहीत. फक्त म्हणणार बघतो आम्ही करतो ताई काहीच करत नाही. आम्ही रात्रीच्या 1-1 वाजेपर्यंत आश्वासनाचं गाजर दिलं जातं नागरिकांना, हा बरोबर का? कोणी मग निवडणुकीच्या काळात बी आता त्यांना काय द्यायचं? आम्ही इथं थांबतच नाही. ज्यावेळेस प्रचाराला लोक येतात ना त्यावेळेस आम्ही बाहेर निघून जातो. बापरे. आता तुम्ही दारं बंद करायची मग ती आली का? लॉक लावून आम्ही निघून जातो. घराला बाहेरून लॉक लावून घरात बसावं लागतं. घराला बाहेरून लॉक लावायचं आणि घरात बसायचं प्रचार करायला आल्यावरती. बापरे. काय करायचं मग आता, निवडणुकीला मतं पण नाही द्यायची. असू दे. परिस्थिती गंभीर आहे खरं तर. ताई किती वर्षाला राहता तुम्ही इथे? 7 वर्ष. 7 वर्ष झालं. 7 वर्षात प्रश्न कसा आहे, मेन सुटलाय का म्हणजे प्रश्न? आता सध्या पाण्याचाच प्रश्न खूप मोठा आहे. पाण्याची सोयच नाही आम्हाला इथे. बरं, तुम्ही पाणी जे पिता ते कुठलं पाणी देतं माहिती तुम्हाला? नाही. नाही माहिती. इंद्रायणी नदीचं पाणी देतात तुम्हाला प्यायला. हां, का बरं, मग तुम्ही नागरिक नाही का? आहे की नागरिक, पण इथं थोडंफार पाण्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे ना. मेन म्हणजे आता सगळ्यात मोठा गटारीचा आणि पाण्याचा प्रश्न आहे, तो सोडवायला पाहिजे. तो सोडला पहिला पाहिजे. स्थानिक प्रतिनिधींना तुम्ही इथं निवडून देतात, इथं फिरकत नाही का मग? फिरकतात पण ज्याच्या त्याच्या सोयीने ज्याच्या त्याच्या सोयीने. निवडणुकीत सगळे येतात, येतात. मग आता काय करायचं? तिकडे आल्यानंतर त्यांनाच परत मग घरात बोलवायचं, हळदी कुंकू व्हायचं, पूजा करायची त्यांची. बाबा या इकडं, आमचे आमचे प्रश्न सोडवले. नाही, आता मतच द्यायचं नाही कोणाला, जरी कोणी जरी आले तरी. तरुण आहे माझ्यासोबत. किती वर्ष झालं राहता इथं तुम्ही? मग आम्ही इथले स्थानिक आहे, लहानाचं मोठा मी इथंच झालेलो आहे. तुम्ही शेतकरी इथले? हो, शेतकरी आम्ही. मग काय प्रश्न आहेत तुमच्या इथले? आमच्या इथं मेन प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे, रोडचा प्रश्न आहे, अंडरग्राऊंड लाईट नाही आमच्या इथं, तारा आहे अशा ओपनच. किती वर्षापासून असं आहे? गेले 10 वर्षापासून असंच आहे. मग 10 वर्षात तुम्ही ज्या प्रतिनिधी निवडून देता ते आश्वासन देतात, फिरकतात का इकडं? आजपर्यंत कधी आलेलं नाही. कधी झालेलं नाही. कधीच आलेलं नाही. त्यांनी कधी येऊन सांगावं की आम्ही ह्या रोडला आलेलो आहे म्हणून. मग आता येतील ना मतदान मागायला? येतील ना आता. मग आता काय करायचं त्यांना? आता काय त्यांना गटरीत उभी करू आम्ही, गटरीत उभी करू. 100%. बापरे. म्हणजे ज्या प्रतिनिधींना तुम्ही गेल्या 10 वर्षापासून त्यांना निवडून देत आहे, अशी गटारची सगळी आहे, गटारीचं पाणी रस्त्यावरती येतं, अक्षरशः म्हणजे लहान मुलं आहेत, आजारी पडत आहेत. रस्त्याचा प्रश्न आहे तुमचा, खूप गांभीर्य आहे रस्त्याचा प्रश्नसुद्धा, त्याकडे दुर्लक्ष करतात ते. हो, दुर्लक्ष करतात ते. आज आमच्या इथं प्रभाग क्रमांक 2 मध्ये एवढी मोठी मोठी पदं आली, महापौर पद आलं, पण आजपर्यंत आमच्या इथं कोण फिरकाय सुद्धा आलेलं नाही. आमच्या इथं कुदवाडी चौकी ते 16 सेक्टरचा रोड मागील 14 वर्षापासून तसाच पडलेला आहे. आज इलेक्शन आलं म्हणून त्या मुरमच्या रोडवर फक्त त्यांनी डांबरचे पॅच हाताळलेले, कारण मलमपट्टी केलेली ते येणार म्हणून. नाही तर आजपर्यंत आमच्या कुदवाडीमध्ये ना कोणता विकास झाला ना काय झालं. आज तुम्ही बघायला गेलं तर तुम्ही मोशीला जावा, चरवलीला जावा,
हा तिकडं महापौरांचा नितीन आप्पा काळजेंचा प्रभाग आहे, तुम्ही त्या प्रभागात जावा. तिथला तिकडला प्रभाग वाखाणण्याजोग आहे. तिथला प्रभागाचा विकास बघा आणि ह्या कुदवाडीचा विकास बघा. आज आमच्या कुदवाडीला भांगरवाडी म्हणून लोक म्हणतात ते. पण आज भांगरवाडी म्हणण्याचं कारण हे लोक आहे. मग यांनीच भांगरवाडी केली यांनी म्हणायचं. विकास केला नाही म्हणून आज आमच्या कुदवाडीला लोक भांगरवाडी म्हणतात ते. आज तुम्ही गेले तर पवार वस्तीमध्ये लघु उद्योग जेवढे पण होते, आज एवढे वर्ष त्यांनी टॅक्स भरला, आज त्यांची पाडापाडी झाली. पण एवढ्या वर्षात 20-25 वर्षात त्यांना अक्षरशः एक डांबरचा रोड सुद्धा त्यांना देता आलेला नाही. बापरे. एवढी भयंकर कंडिशन ह्या कुदवाडी. तुम्ही जसं आता म्हणलात महापौर जे जेवढी चांगली पद या ठिकाणी मिळाली, त्यांनी इकडे लक्ष दिलं नाही का? नाही, कधीच नाही दिलं. मग आता त्यांना मतदान हित हे सगळे नागरिक करतील का त्यांना? मी आता कोणी जरी आलं ना, मी त्यांना पहिला हा रोड दाखवणार आहे की या 14 वर्षात तुम्हाला हा रोड दिसला का नाही. हा, त्यांना म्हणणार आहे तुम्ही 14 वर्ष आले नाही, आज मग ह्या खराब रोडवर काय येतं तुम्ही. हा मी डायरेक्ट सरळ त्यांना किती कुटुंब राहते तुमच्या तिकडे खाली? पुढं आम्हाला 30 कुटुंब राहतात ते पुढं. 30 कुटुंब राहते आणि 30 कुटुंबासाठी कुठल्याच सुविधा मिळत नाही. कुठल्याच सुविधा नाही. का बरं? तुम्ही नागरिक नाही का? मग आम्ही नागरिक आहे, आम्ही टॅक्स भरतोय. आम्हाला टॅक्स फक्त 1-2 दिवस लेट जरी झाला तर आम्हाला नोटीस येते, ते आम्हाला मेसेज येते ते टॅक्स भरा म्हणून. आम्ही टॅक्स कंटिन्यू आमचा पेड असतो, आम्ही कधीच टॅक्स थकवित नाही. नक्कीच. आम्ही टॅक्स भरून सुद्धा आम्हाला कोणची सुविधा नाही आहे. त्यामुळं आम्ही आता ह्या इलेक्शनला त्यांची जागा आम्ही 100% त्यांना दाखवून देणार. मागील 4 वर्षापूर्वी हा जो रोड बघताय तुम्ही, खडीचा रोड आहे. आधी रोड नव्हता. मी वसंत शेठ बोराटे यांना मागणी केली की मला रोड करून द्या. वसंत शेठ बोराटेंनी रोडचं काम चालू केलं, खडी टाकली. जेव्हा डांबरीकरणाची वेळ आली तर हा रोड वादात गावला. स्थानिक इथले जे प्रतिनिधी आहे, त्यांनी ह्या रोड बाबतीत वाद केला की तुम्ही माझ्या एरियात काम करायचं नाही. अश्विनी ताया झालं, त्या येत होत्या रोडसाठी काम करण्यासाठी. पण इथले एक स्थानिक नगरसेवक आहे, त्यांना त्यांचा काय प्रॉब्लेम ते आपल्याला माहीत नाही. पण त्यांनी हा रोड काय माझा होऊन दिलेला नाही आहे. आज एवढी बेकार कंडिशन आहे. त्याच्यानंतर गाड्या येऊन जाऊन हा 4 वर्षात एवढा रोड खाचलेला आहे. काम एकाने करायचं, श्रेयवाद घ्यायला दुसराच येतो. अशी या प्रभागाची आणि ह्या कुदवाडीची कंडिशन आहे. म्हणजे प्रभाग वाटून घेतला म्हणा की महापौरांनी? 100% त्यांनी वाटून घेतलेलं आहे. आज तुम्ही मुशीत जावा, मुशीचा विकास बघा. आज वसंत शेठच्या तुम्ही प्रभागात जावा, तिथले रोड बघा, तिथले ड्रेनेज लाईन बघा. तिथं तुम्हाला असं कधी पाणी गटरीचं सांडलेलं तुम्हाला कधीच बघायला भेटणार नाही. आणि हा मग माझं एकच म्हणणं आहे, मग तुम्ही हा कुदवाडीवरच का अन्याय करताय? ठीक आहे, तुम्ही प्रभाग वाटून घ्यायचा ना, तुम्हाला घ्या. आमचं त्याच्याबद्दल काही एक मत नाही आहे. पण तुम्ही आमचा कमीत कमी विकास तरी करा, हे आमचं म्हणणं आहे. आम्ही टॅक्स भरतोय, आम्हाला फक्त तुम्ही विकास करून द्या. गेल्या कित्येक वर्षापासून ज्या प्रतिनिधींना इथून निवडून देत आहेत त्या प्रतिनिधींचं लक्ष आहे का, याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केला जातो आहे. खरं तर आम्ही आरोप करत नाही कुणावरती. नागरिक सांगतायत आम्ही ज्या प्रतिनिधींना इथून 2 वेळा निवडून दिलं त्या प्रतिनिधींनीसुद्धा या भागामध्ये दुर्लक्ष केलं आहे. त्याच्यामुळे नागरिक सुज्ञान आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये सध्या आता म्हणजे विचार करून मतदान करणार आहेत हे सगळे. कारण ज्या प्रतिनिधींना इथून निवडून देत आहेत त्यांचं लक्ष नसल्याचं ठामपणे सध्या आता हे नागरिक सांगताना आपल्याला पाहायला मिळून येतात. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा. नव महाराष्ट्र नेटसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, मोशी.